आज किती केलं ना तरी कामाची यादी मात्र संपायचं नावच घेत नव्हती. तसं ही यादी मीच बनवली होती म्हणून सगळं काय मलाच करायचं होतं. सगळ्यात आधी माझं डेलीचं जे काम आहे ना ते म्हणजे झाडांना पाणी देणं ते करून घेतलं आणि त्यानंतर लागले बाकीच्या कामांना. आज मला फ्रीज साफ करून घ्यायचं होतं आणि किचनची पूर्ण डीप क्लिनिंग करायची होती आणि हे सगळं साफ करायच्या आधी ऑलरेडी मी एक बास्केट भरून स्वयंपाकाची जेवढी भांडी होती ना तेवढी पूर्ण साफ केली होती म्हणून म्हटलं लगेचच ही सुद्धा क्लिनिंग करून घेते. आणि व्हिडिओमध्ये बघताना जेवढं सॅटिस्फाईंग वाटतं ना क्लिनिंग वगैरे भांडे वगैरे घासणं तेवढं अजिबात नाहीये. हा मात्र हे खरं आहे की पूर्ण क्लिनिंग वगैरे झाल्याच्या नंतर किचनचा जो लुक असतो ना तो काही वेगळाच असतो. खूप छान किचन दिसतं क्लीन केल्यानंतर. आणि मला सगळ्यात जास्त ज्या गोष्टीचा कंटाळा येतो ना ते म्हणजे भांडे घासणं आणि तेच खूप जास्त पडतात. त्यानंतर फ्रीज वगैरे सगळं क्लीन करून घेतलं. फ्रीजचे सगळे भांडे क्लीन करून घेतले कारण खूप दिवसापासून नाही हे सगळं मी बाहेर काढून कधी साफ केलंय मलाच आठवत नाही. मी वरवर फक्त कपडा मारून साफ केलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रीजचे जे भांडे आहेत ना हे खूप काळजीने स्वच्छ करावे लागतात कारण का एकदा तरी फुटलं ना तर मग त्यासारखं भेटणं मुश्किल आहे. ते परत भेटत नाही. आणि एवढं सगळं फ्रीज किचन हे सगळं साफ करून आम्ही खूप जास्त दमले होते. त्यामुळे मस्त सब्जा सीड्सचं पाणी घेतलं कारण मागची 3-4 तास झालं मी किचन मध्येच काम करते. चेहऱ्यावरून तुम्हाला वाटतच असेल की मी किती जास्त दमले होते. त्यानंतर ना मस्त पिझ्झा ऑर्डर केला होता. तो एन्जॉय केला. जोपर्यंत मी किचन मध्ये काम करत होते ना तोपर्यंत इकडे बघा ह्यांनी मस्त टेंट हाऊस उभा केलं होतं. आणि रोज एक एक गोष्ट हिला आम्ही काढून देतोय खेळण्यासाठी कारण खेळण्याचं वय निघून गेलं ना मग या गोष्टी ठेवून काही उपयोग नाही. आणि त्यानंतर मी बसले होते मिरच्या निवडण्यासाठी कारण मला मसाला बनवायचा आहे. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल. बाय बाय.